क्रिकेट तज्ञांनी क्रिकेटचे अभ्यास ज्यांनी केला आहे त्यांनी सगळ्यांनी भाकीत तर केलेली आहेत। मात्र आता आपण फॅन्स बद्दल बघितलं तर शिवाजी पार्क म्हणजेच मुंबईची क्रिकेट पंढरी। ज्या शिवाजी पार्क मध्ये सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळेंसारखे क्रिकेटर घडले, अगदी त्याच शिवाजी पार्क मध्ये भारतीय टीमसाठी आता चीअर अप केलं जात आहे। इंडिया इंडिया अशी घोषणाबाजी केली जाते। चिमुरड्यांपासून ते तरुणांपर्यंत सर्वच जण आज क्रिकेटच्या रंगात न्हाऊन निघाल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबईतल्या क्रिकेट फॅन्सशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांनी। थेट जाऊया। चॅम्पियन्स ट्रॉफीचा आजचा महत्त्वाचा असा हा हाय व्होल्टेज सामना दुबईमध्ये रंगणार आहे। भारत आणि पाकिस्तान विरुद्धचा हा सामना असणार आहे। सर्वांचं लक्ष या सामन्याकडे आहे। आपल्यासोबत काही क्रिकेटर्स आहेत, चाहते आहेत भारतीय संघाचे। त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत। काय वाटतंय आज भारत पाकिस्तानचा अत्यंत महत्त्वाचा असा हाय व्होल्टेज सामना आहे, काय वाटतंय कोण जिंकणार? नेहमीप्रमाणे आमच्या भारत देशाच्या सामन्यामध्ये बाजी मारील असं आम्हा सगळ्यांना खूपच वाटतंय। आणि आज आम्ही इथे जरी खेळायला आलो असलो तरी आमचं दिवसभर लक्ष आमच्या इंडिया जिंकते की नाही याच्याकडे असेल। त्याच्यामुळं आम्ही सगळेजण हेच सांगू की आज कोणत्याही परिस्थितीत इंडियाच मॅच जिंकणार। भारत आणि पाकिस्तान हा ज्या पद्धतीने इतका महत्त्वाचा सामना मानला जातो, त्यामुळे नक्कीच याचा विचार वरिष्ठांनी केला असेल आणि त्या पद्धतीने पुढचं नियोजन असेल आणि त्यामुळे भारतच जिंकणार। शाहिद आफ्रिदी आहेच, त्याचबरोबर त्या आपल्याकडे पण राहुल आहे। राहुल पण आपल्याला चांगले स्कोर आणू शकतो। त्याचबरोबर आपल्याकडे हिटर बॅट्समनमध्ये हार्दिक पांड्या आहे। पांड्या तर लाजवाब आहे। सर्व देशाचं खरं तर संपूर्ण जगाचं लक्ष या सामन्याकडे असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप कुलकर्णीसह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई।